केंजळगडाला आपण दोन मार्ग येऊ शकतो, एक भोर आणि एक वाई. आम्ही आलो आहे वाईवरून आणि आता केंजळगडाच्या आपण पायथ्याला पोचून दुर्ग चालू करणार आहोत. चला केंजळगडाच्या दिशेने प्रस्थान करू. शाळेच्या पाठीमागून व्यवस्थेची मळलेली पायवाट आहे, त्याच्यामुळं आपणाला गडावर जाण्यास काही अडचण येणार नाही. चिमडाची चाल पण आता केली आहे. ही जी वाट आहे ती पूर्णतः मळलेली आहे, त्यामुळं आपणाला गडावर जायला व्यवस्थित अशी ही वाट आहे. आपण जी शाळेच्या पाठीमागची आहे, ग्राउंडच्या पाठीमागून, ती अवघड वाट आहे आणि घसारा आहे. त्या मानाने ह्या बाजूला घसारा नाही. 10 मिनटात आपण पोचून गेलो. थोडा खडा चढ आहे. समोर वरती दिसायला सुरुवात झाली आहे. खालच्या बाजूस गाव दिसते. गाडी आपण त्या ठिकाणी लावली आहे. एक 10 ते 15 मिनटात आपण इथपर्यंत पोचून गेलो. समोर रायरेश्वर आणि खालचा भोरचा भाग, वाईचा भाग आपण थोडं वर गेल्यानंतर दाखवू. या ठिकाणावरून दिसत नाही, परंतु आपण थोडं वरचं गेलो की वाईचा भाग पूर्ण दिसतो. तर 15 मिनटात आपण या अशा ठिकाणी पोचून गेलो. आता इथून आपणाला आपला वाईचा भाग, वाई महाबळेश्वर तसेच कमळगड हा भाग सहज दिसून येतो आणि केंजळगड सहज पाहायला भेटतो आपल्या समोर. हो हो, पाण्याचे टाके या बाजूला एक असं छोटं घरांचे अवशेष इथं आपल्याला असे पाहायला भेटत आहेत. आलोय आपण आता. सकाळचे निसर्गरम्य वातावरण. आज आहे तारीख 4 मे 2025. सकाळचे तर 9 वाजले. आता आपण गडावर पोचत आहे. चला, या ठिकाणी महादरवाजा असावा, तसेच ही अशी तटबंदी या ठिकाणापर्यंत पाहायला भेटते. आणि गडाचं मुख्य आकर्षण जे आहे, या ठिकाणी असणाऱ्या कातळ कोरीव पायऱ्या आहेत. वरच्या बाजूस तटबंदी दिसते थोडीशी. एक नॅचरल केव्ज आहे, ती पाहू आणि गडावर प्रवेश करू. पहारेकरांच्या देवडी इथं आहे, याही बाजूला असणार, परंतु ती आता नष्ट झालेली इथं. प्रथम आपण ही जी गुहा आहे ती पाहू आणि नंतर वर गडावर प्रवेश करू. अंगावर येतात थोडी, जास्त नाही. इथे मी कोरण्याचा प्रयत्न केला बघ भैया. ओके बाजूला ओके चिलटे तिथं लेसली. बरीच मोठी आहे रे. पाणी दिसतंय पुढं. पाणी. ही अंडी कशीच आहेत? अंड हे चिलटे तिथं लय. हे इथं स्पायडर भरपूर आहे तिथं, खूप मोठ्या प्रमाणात.
या बाजूला थोडं आलं की एक पाण्याचं टाक आहे, तेही पाहू. पाण्याचं टाक आहे इथं, पावसाळी पाण्याचं टाक आहे. इथून नीट या रे, आहे का पाणी? अरे संपले, आटले पाणी. गडाचे मुख्य आकर्षण जे आहे या कातळ कोरीव पायऱ्या आहेत. चला आता गडावर प्रवेश करू आपण. गडावर जाणारा एकमेव मार्ग आहे या, अन्य कोणत्याही बाजूने नाही. जोडून आलो. या ठिकाणी बहुतेक अजून एक दरवाजा होता, त्या काळी बुरुज वगैरे असणार इथे. आणि वरील बाजूस तटबंदी दिसते. सुटण्यास सुरुवात झाली. ह्या अशा पायरी मार्गाने आपण गडावर प्रवेश करू. माथ्यावर आल्यानंतर आपणाला देवीचं मंदिर वगैरे, वाड्याचे अवशेष आणि दारू कोठार वगैरे आहे. सर्व अवशेष आपण एक एक करून पाहू. पाण्यात टाके आहेत. त्याचा हा पूर्व बाजूचा भाग आहे. या ठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. तसेच हा एक वाडा असावा व हा बुरुज आहे. आणि ह्या बुरुजाच्या वरील बाजूस पाहिलं तर हे पाण्याचं टाकं असणार त्या काळी. आता आपण गडमाथ्याच्या पूर्व बाजूने गडाला फेरी मारून या दक्षिण बाजूने पुन्हा इकडे येऊ. हा एक चौथरा आहे वाड्याचा. इथे एक वास्तू आहे, हा वाड्याचा अवशेष. या ठिकाणी ही एक अशी वास्तू. या ठिकाणी हा मुख्य वाडा असणार. तो आपण येताना पाहू. प्रथम आपण चुन्याचा घाणा किंवा या बाजूचा जो भाग आहे तो पाहून घेऊ. इथेही मंदिर असणार पूर्वी. या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं काम आता चालू आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपणाला इथं पूर्ण वास्तू व्यवस्थित पाहायला भेटतात. पावसाच्या दिवसामध्ये वातावरण चांगलं असतं, परंतु गवत झाडीमुळे जास्त पाहता येत नाही. धान्य कोठाराच्या आतील बाजूस आपण आलो आहे. व्यवस्थित इथंच आपण आता जो माचीचा भाग आहे त्या बाजूला जाऊ. थोडंसं सावधायचं आहे घसारा इथं. जळगडाच्या लास्टच्या बुरुजावर आपण आलोय. समोर आहे रेश्वर, हा खालचा भोरचा भाग व या बाजूचा जो भाग आहे हा वाईट. आपण आता शेवटचा भाग पाहून या जो दारू कोठार किंवा धान्य कोठार आहे त्याच्या विरुद्ध बाजूने याशी तटबंदी पाहत पाहत आपण जात आहोत. तुला पाण्याचे टाक आहे, तटबंदी पायऱ्या आहेत. याचं खूप मोठं. चला
या ठिकाणी आपण पाहू शकतो पाण्याचं टाक आहे व्यवस्थित असं हे 2 आणि ही अशी तटबंदी इकडं पाहायला भेटते व या तटबंदीवरून आपण आता पाहून सरळ पुढील बाजूस जाऊ. इथे एक तलाव आहे असं हे आणि पुढच्या बाजूसुद्धा आहे. गडाची रचना आपण इथं पाहू शकतो अशी खूपच या ठिकाणी अशी जागा अवघड आहे. या बाजूला आला नाही तरी चालेल, अवघड आहे आणि खूप काळजीपूर्वक सफर करायचे आहे. गडावर भरपूर अवशेष आहेत. 1 तासाची पेक्षा जास्त वेळ लागतो पाहण्यासाठी. इथं टॉयलेटची सोय पाहायला भेटते अशी प्राचीन. चुन्याचा घाण आहे इथं, 2 नंबर चुन्याचा घाण आहे इथं. आपण त्या बाजूला एक पाहिला आणि ही बाजूला एक पाहिला. पांडवगडावर सुद्धा 2 चुन्याचे घाणे आहेत आणि याही ठिकाणी आपणाला 2 चुन्याची घाणी पाहायला भेटतात. सर्वजण प्रयत्न करून सुद्धा हा चुन्याचा घाण आहे, 2 हलवू शकत नाही. ही एक वास्तू इथे असा चौतार दिसत आहेत. ही वास्तू आहे. ह्या विटा आहेत या विटा म्हणजे पेशवेकालीन बांधकाम आहे. गडाची हा एक वाडा आहे मागं दिसू का, चौतार दिसतो वाड्याचा पूर्ण. हात तलाव इथं, हा एक वाड्याचा चौतार इथं आहे आणि याही बाजूला अवशेष आहेत, भरपूर अवशेष आहेत. उन्हाळ्यामुळे खूप पाहायला भेटत आहे. गडावरचा जो मुख्य वाडा आहे तो पाहू आपण. या ठिकाणी हा पायरी मार्ग वाड्याकडे जात आहे आणि या बाजूला इथे एक रूम आहे, हा एक रूम आणि आतील बाजूस एक रूम. एवढ्या वास्तू इथं पाहायला भेटतात. ह्या पूर्णतः गडाची इथं ही वास्तू आहे. या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. चौकोन पाया वगैरे खोदलेला आहे. लवकरच याचे सुद्धा सुंदर असे मंदिर होईल. संपूर्ण गरुडदर्शन झाले व आता आपण खाली उतरण्यास सुरुवात करू. हा असा प्राचीन पायरी मार्ग आहे, व्यवस्थित असा. गड खाली उतरण्यास सुरुवात केली आहे आपण. हाय रोड आहे परंतु तो गावात गेला आहे. आपण इथून खाली उतरू. समोर शाळा दिसते. खाली उतरण्यासाठी 10 ते 15 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाईल. पाहून आपण खाली पोचून गेलो.